एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ते मर्यादित चौक उड्डाणपूल अचानक बंद पडला तर याला जबाबदार कोण? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्यादित चौक उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू। श्री दत्तात्रय गणेशकर, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना, सोलापूर शहर जिल्हा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्यादित चौक या ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपुलाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत। जड वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक ठरवला गेल्यामुळे रेल्वे विभागाकडून हा पूल पाडून नवीन बांधण्यात येणार आहे। त्यासाठी मागील वर्षी भर रस्त्यात पुलावर लोखंडी खांब रोवून हा पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आला आहे। परंतु 1 वर्ष उलटून गेले तरी याबाबत युद्ध पातळीवर कोणत्याही प्रकारची हालचाल होत असताना दिसत नाही। बसवण्यात आलेल्या खांबामध्ये 6 ते 6.5 फूट अंतर ठेवल्यामुळे वाहनांना हळुवारपणे जावे लागत आहे। त्यामुळे दररोज दोन्ही बाजूस वाहतुकीची कोंडी होत आहे। सकाळ संध्याकाळी शाळांच्या वेळी शाळकरी मुलांची या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे गैरसोय होत आहे। रात्रीच्या वेळी हे खांब न दिसल्यामुळे अपघात होत आहेत। याबाबत माहिती देताना दत्तात्रय गणेशकर। मी दत्तात्रय विष्णू गणेशकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, सोलापूर। आज दह्या चौक ते मराठी चौकामध्ये उभे असलेला 103 वर्षाचा हा रेल्वेचा पूल आहे। या पुलाला 100 वर्ष पूर्ण झालं असं ब्रिटिशांनी सोलापूरच्या प्रशासनाला, रेल्वे खात्याला कळवूनसुद्धा या कामामध्ये हलगर्जीपणा दिसून येत आहे। या कामामध्ये महापालिका असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल जाणून घेऊन या कामात रखडल्याचं चित्र दिसत आहे। यामध्ये या बोगद्याला 103 वर्ष जरी झाले असले तरी या बोगदा वापरण्यास बंदी आहे असं पत्रसुद्धा त्यांनी काढलेलं होतं। आज जर या ठिकाणी आपण बघितलं तर सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील असलेला हा रेल्वे पूल महापालिका आयुक्त असतील, DRM असेल किंवा कलेक्टर साहेब असतील यांना एक विनंती करतो, या भागातला नागरिक म्हणून सुद्धा विनंती करतो की या पुलाला 103 वर्ष झालेले आहेत। हा रेल्वे बोगदा अजून कधी पडणार याची वाट बघणार आहात का आपण? या बोगद्यामध्ये जर उद्या काय पडला, खाली पडला, यातनं काय या भागातून गवळीवस्ती, दमाईनगर या भागातून अनेक विद्यार्थी ये जा करत असतात। सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूरपर्यंत याची वाहतूक आहे। हा रस्ता पूर्ण अपूर्ण असूनसुद्धा लोक ये जा करत असतात। आता जर आपण बघितलं तर खाली पुलाला तडे गेलेले आपण बघितलं आहे। आम्ही या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी पुलाला तडे गेले असतानासुद्धा हलगर्जीपणानं रेल्वे प्रशासन काम करत आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं येत्या पुढील आठवड्यामध्ये सर्व पदाधिकारी मिळून या ठिकाणी एक मोठा रस्ता रोको करून हे आंदोलन आम्ही करणार आहोत। जर या ठिकाणी आंदोलन पूर्ण जर यशस्वी नाही झालं तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आम्ही घेरावा घालून त्यांना दाखवून देणार आहे की रेल्वे बोगदा कधी करणार आणि कधी करणार याची आम्हाला तारीख दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही। या ठिकाणी मी रेल्वे प्रशासनाला आव्हान करतो की त्वरित आपण रेल्वे बोगद्याचं काम चालू करावं आणि जो पर्यायी रस्ता आपण जे दिलेले आहे तो रस्त्याचं काम पूर्ण त्वरित करावं असे या ठिकाणी नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।